नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा जर भरलेला नसेल तर या वेबसाईटवर त्यांचे स्टेटस हे चेक केले असता आपणास येथे प्रोसीड टू पेमेंट म्हणजेच रक्कम भरणा करा अशा प्रकारची माहिती ही दाखवली जाते। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपला पैशाचा भरणा हा केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या स्टेटस आपण चेक जर केलं तर त्यांच्या स्टेटसमध्ये आपणास येथे A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट म्हणजेच A1 अर्ज सादर केला अशा प्रकारे माहिती ही दाखवली जाते। त्याचप्रमाणे मित्रांनो, हा जो काही अर्ज आहे हा अर्जाची जी काही डेट आहे तर ही डेट आहे 3 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या लाभार्थ्यांनी ज्यावेळेस पोर्टलवर रक्कम भरणा करा अशा प्रकारची माहिती दाखवली जात होती त्यावेळेसच या लाभार्थ्यांनी पैशाचा भरणा हा केलेला आहे। तर मित्रांनो, इतके दिवसानंतर या लाभार्थ्याचं जर स्टेटस आजच्या तारखेला जर चेक केले असता तर इथे करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म स्क्रुटिनी कंप्लीटेड अशा प्रकारे माहिती इथे दाखवली जात आहेत। म्हणजेच A1 फॉर्म छाननी पूर्ण झाली अशा प्रकारे तिथे आपणास करंट स्टेटसमध्ये माहिती ही दर्शवली जात आहे। तर आत्ताशिक या लाभार्थ्याची छाननी ही पूर्ण झालेली आहे, परंतु अजूनही या लाभार्थ्याला येथे कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन हे आलेले नाही, परंतु स्टेटसमध्ये स्क्रुटिनी कंप्लीटेड अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जात आहे। तर या लाभार्थ्याचा अर्ज हा येथे मंजूर आहे की नामंजूर आहे तर याची माहितीसुद्धा येथे तशा प्रकारे उल्लेख येथे केलेला नाही। फक्त येथे A1 फॉर्म स्क्रुटिनी कंप्लीटेड म्हणजेच A1 फॉर्म छाननी पूर्ण झाली, तुमच्या अर्जाची जी काही छाननी आहे ही अर्जाची छाननी पूर्ण झालेली आहे, परंतु हा अर्ज अजून मंजूर आहे की नाही हे येथे दाखवले जात नाही। तर या लाभार्थ्याच्या बाबतीत पुढे आपण स्टेटस हे चेक करणारच आहोत की यामध्ये अजून कोणकोणते नवीन बदल हे आपणास पाहायला मिळणार आहेत। तर त्याचप्रमाणे मित्रांनो, या लाभार्थीचे करंट स्टेटस जर आपण पाहिले तर इथे करंट स्टेटसमध्ये व्हेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड म्हणजेच पुरवठादाराची निवड केली आहे अशा प्रकारे तेथे माहिती ही दाखवली जात आहे आणि या लाभार्थ्यांनी आपली कंपनीसुद्धा यामध्ये निवड केलेली आहे, परंतु कोणती कंपनी निवड केलेली आहे ती कंपनी यामध्ये दाखवली जात नाही। तर ज्यावेळेस या लाभार्थ्यांनी कंपनी ही निवडली तर त्यावेळेस त्या लाभार्थ्याला तेथे कंपन्या ह्या दाखवल्या जात होत्या, परंतु कंपनी निवडल्याच्या नंतर येथे फक्त आपणास व्हेंडर इन्फॉर्मेशन रिसिव्ड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे। तर मित्रांनो, यामध्ये अजूनही आपण काही नवनवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे होतं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।